नमस्कार, मी नम्रता कामत. न्यू इंडियाच्या स्त्री शक्तीचा जागर या विशेष भागात आपल्या सर्वांचं स्वागत. स्त्री शक्तीचा जागर बाळासाहेब मालुसरे आयोजित मंडई विद्यापीठ कट्टा या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बाळासाहेब मालुसरे हे पुणे उपशहर प्रमुख म्हणून कार्य पाहत असतात. मंडई विद्यापीठ कट्ट्यामध्ये आज आपल्या भागातल्या स्त्रिया ज्या की राजकारणात समाजकारणात सक्रिय असतात अशा या आपल्या कट्ट्यावर आज चर्चासत्रात सहभागी होणार आहेत. मी विनंती करते की बाळासाहेब मालुसरे यांनी पुढील कार्यक्रमाची रूपरेषा आपल्या कट्ट्यावर सादर करावी. आज आपण कट्ट्यावरती ज्या महिला सबलीकरण आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत कट्ट्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत. हा कट्टा महिला सबलीकरण, महिलांचे प्रश्न, महिलांना येणाऱ्या अडचणी ह्याच्यावर होणार आहे. हा कट्टा चालवतोय आणि ह्या 7 वर्षामध्ये जवळपास 2,500च्या वर मान्यवर आपल्या कट्ट्यावर येऊन गेलेले आहे. आज तुम्हाला आपण इन्व्हाइट करायचं विषय असा होता की आता सध्या नवरात्र चालू आहे आणि नवरात्रामध्ये कर्तृत्ववान महिलांचा आपण कट्टा घेणार होतो. तर तुम्ही सर्व महिला कर्तृत्ववान आहात, तर आपण आपली एक एक करून ओळख करून द्यावी. तर काव्या मॅडम, तुम्ही तुमच्याबद्दल थोडं सांगा. नमस्ते, मी काव्या लडकत पेट्रोल पंप टिंबर मार्केटचे मी डीलर आहे, म्हणजे HPCL डीलर आहे मी. आणि गेले 7 वर्ष मी पेट्रोल पंप चालवते. जेव्हा मी सुरुवातीला माझ्या मिस्टरांच्या डेथनंतर पेट्रोल पंप चालवायला आले, मला खूप साऱ्या अडचणी आल्या, पण मी ठामपणाने निश्चय केलेला की काही असो आपण हा चॅलेंज ॲक्सेप्ट करून पार पाडायलाच पाहिजे. पेट्रोल पंप हा पुरुषांचा म्हणजे मेल डॉमिनेटिंग उद्योग आहे हा, आणि याच्यामध्ये एका स्त्रीनी येणं हे खूप अवघड आहे. म्हणजे कारण आपल्याला खूप कठीण परिस्थितीपासून समोर जायला लागतं. जसं पॉलिटिशियन्स असतात, गुंड असतात, आणि मी जिथे माझं पेट्रोल पंप आहे तिथे 3 मेन झोपडपट्ट्या आहेत, जसं काशीवाडी आणि अशा बऱ्याचशा डायस प्लॉट वगैरे झोपडपट्ट्या आहेत. तर खूप सारं मला चॅलेंजेस होतं. फ्रीमध्ये पेट्रोल घालून जाणं, दमदाटी देणं, पण मी ठामपणाने मी मागे हटली नाही. मी स्वतः पेट्रोल डिझेल गेले 2 वर्ष मी सोडलं. म्हणजे एवढा मी माझा रुबाब दाखवला का लोकांना वाटलं ही स्त्री आहे, हिला आपण खूप सहजपणे आपण हिच्यावर मात करू शकतो, हिला हरवू शकतो. पण मी सिद्ध करून दाखवलं की स्त्रीमध्ये जेव्हा शक्ती येते, तिच्यासमोर जेव्हा पण काहीही परिस्थिती येते, ती त्याच्यासमोर सामोरे जाऊ शकते, काही म्हणजे कोणतीही परिस्थिती असो. तर असं करून मी स्वतःला खूप 2-3 वर्ष खूप मी स्ट्रगल केला, आणि आज मी ज्या पोझिशनमध्ये आहे, म्हणजे आज नुसतं माझं नाव जरी सांगितलं मॅडम, तरी काव्या मॅडम सांगितलं तरी लोक घाबरतात. म्हणजे मी एवढा जम ठेवला आहे माझ्या पेट्रोल पंपावर. आणि बस, आणि एक मी 22 वर्षाचा मुलगा आहे मला, तो कॅनडामध्ये शिकत असतो, आणि आय एम अ प्राऊड मदर, दॅट्स इट. आणि मी हॅपी आहे, मला आनंदी राहायला खूप आवडतं. आणि ब्युटी पॅजंट्समध्ये खूप मी पार्ट घेतलेत, एक पॅशन म्हणून. मला त्याच्यामध्ये काय करायचं नव्हतं. सोशल ॲक्टिव्हिस्ट आहे मी, फ्रीलान्सिंग सोशल वर्क करते. शहराच्या विविध जे सोशल वर्कर्स आहेत ते मला इन्व्हाइट करतात, मी त्यांच्याकडे जाऊन सोशल वर्क करते. आणि बस असंच हसत राहील मी, आणि लोकांसाठी काम करत राहील, सेवा करत राहील, हेच मी सांगते. थँक्यू सो मच. आहे आणि एक सोशल ॲक्टिव्हिस्ट आहे मी. लोकमत, सखी मंच आणि बालविकासचे बरेच कार्यक्रम गेले 12 वर्ष करत आहे. मी एक लायन मेंबर पण आहे, कारण लायन आणि रोटरी दोन्हीची मेंबर झाली आहे. कारण ह्याच्यामधनं खूप काही समाजसेवा होती, कारण एकटा माणूस करू शकत नाही, पण इथं 100,000 लोक भेटतात आणि खरंच खूप काहीतरी चांगलं कार्य केलं जातं. म्हणून मी हे दोन्ही क्लब जॉईन केले सोशल वर्कसाठी. मी बायकांसाठी व्यासपीठ देते, एक्झिबिशन भरवते, फॅशन शोमध्ये मी खूप सारे अटॅच्ड असते की ज्या बायकांना खरंच घरातून बाहेर पडायला भेटत नाही, तर एक आपल्या विश्वासावर त्यांचे घरचे पाठवतात आणि तिला जर त्याच्यात त्याचं करिअर करायचं असेल तर तिला एक चान्स भेटतो. आणि खूप काही प्रशिक्षण घेते, कारण खूप ओळखी असल्यामुळे फ्रीमध्ये प्रशिक्षण द्यायला खूप बायका येतात, कारण एक बाई दुसऱ्या बाईला नेहमी मदत
कारण ती स्वतःला तिच्यात बघते आणि ती जशी पुढे आलेली असते तिला वाटतं माझ्यामुळे दुसऱ्याही बायका अशा पुढे यावं. तर खूप बायका अशा फ्रीमध्ये येतात प्रशिक्षण द्यायला आणि मी बघितलं त्याच्यातून काही बायका व्यवसाय करतात. जसं बॅगाचं केलं, पार्लरचं शिकवलं, तर ती काहीतरी आपल्या संसाराच्या गाड्याला हातभार लावू शकते आणि तिचा एक स्वाभिमान राहतो. ती असं नाही म्हणू शकत की मी काहीच नाही आहे, नवराच सगळा बघतो. नाही, मी पण अर्ध काहीतरी बघते. म्हणजे तिच्यात एक कॉन्फिडेंट येतो, एक पॉझिटिव्ह लेवल येतो आणि ही लेवल खूप गरजेची आहे. कारण मुलगा आईला जास्ती ऑब्झर्व करत असतो वडिलांपेक्षा. आई जास्ती मुलांच्या संपर्कात असते. जेव्हा आई एवढी कॉन्फिडेंट आणि चांगला विचार करते तर मुलं आपोआप ते बघत असतात. आपल्याला ते लहानपणी कळत नाही, पण मी माझ्यावरनं सांगते की माझी मुलं जशी मोठी झाली तर त्यांना खूप प्राऊड फील होतं. मी कुठेही गेले आणि अवॉर्ड घेऊन आले तर ते म्हणतात, मम्मी वाव तुला अवॉर्ड भेटला ना, आम्ही पण काहीतरी करून दाखवू. तर हे आपल्याला सांगण्यापेक्षा कर्तव्यातून करून दाखवायला पाहिजे. फक्त मुलांना दोष नाही द्यायचा, आपलाही त्याच्यात सहभाग असतो. एक स्त्री जर संसार घडू शकते, सोसायटी घडू शकते, देशही घडवती. आज असं कोणतंच क्षेत्र नाही जिथं बाई मागं राहिली आहे. ठीक आहे, काही बायकांना प्रॉब्लेम आहे, पण काही तेवढ्याच धाडशी आहेत, पुढं जाऊन त्यांनी त्यांचं कर्तव्य केलं आहे. आज कोणतंही क्षेत्र असं नाही आहे की जिथं बाईनी आपला म्हणजे नाही का टॅलेंट गाजवलं नाही आहे. अँड शी इज डुईंग इट व्हेरी प्रॉम्प्टली, कारण बाईमध्ये सहनशीलता आहे आणि शी कॅन डू एनिथिंग आय फील. आणि मी माझ्यावरनं सांगते, मी खूप अचीवमेंट केलं आहे. आज पुण्यामध्ये कोणताही इव्हेंट असला तर मला गेस्ट म्हणून बोलवतात. मला इतकं प्राऊड फील होतं. मी वडगाव श्रीच्या एक कोपऱ्यात होते आणि आज मी अख्ख्या पुण्यात गाजले. ते फक्त वेळ देणं, महत्त्व देणं आणि प्रामाणिकपणे राहणं. आणि एक स्त्रीसाठी सगळं काही करू शकते. जर आपण हात एकामेकाचा पकडला तर आपण पटकन पुढे जाऊ शकतो. आपण एकटंच जाऊ म्हटलं ना तर आपण जाऊ शकत नाही. म्हणून बायकांनी एकमेकांना मदत केली पाहिजे. आणि नवदुर्गा नवरात्रीचा हा जो आज कार्यक्रम घेतला आहे तर खरंच एक स्त्री नवदुर्गा आहेच. म्हणून तर सगळं काही ती शक्य करू शकते. जर ती मुलांना घडू शकते, तिचा संसार घडू शकते, देशाला घडू शकते, तर अशी कोणतीच गोष्ट नाही आहे जी बाई नाही करू शकत. तर आय ऑलवेज फील की वुमेन हॅज द पॉवर, ओनली वी हॅव टू मेक हर फील दॅट की यू हॅव द पॉवर अँड यू हॅव टू डू इट. तर मग ती बरोबर पुढे येऊन करते. तुम्ही बघा, कोणत्याही बाईला एक चान्स द्या, ती ते प्लॅटफॉर्म गाजवणारच. म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीनी पुढे यायला पाहिजे. आजचा काळ असा आहे की कुणीही स्त्रिया पुढे आलं तर काही म्हणत नाही. तुम्ही या, तुमचे जे टॅलेंट आहे ते दाखवा लोकांना आणि त्यातून 2 पैसे कमवा. आपल्या मुलांसाठी, आपल्या स्वतःच्यासाठी काहीतरी जगायला शिका. अँड आय लाईक टू लिव्ह एव्हरी मोमेंट ऑफ लाईफ. आणि म्हणून मी प्रत्येक क्षण जगत असते. मी घरी सकाळी सगळा स्वयंपाक करून मग बाहेर निघते, दिवसभर बाहेर असते आणि संध्याकाळी परत माझ्या मुलांसोबत घरी असते. तर आय फील प्रत्येक बाईनी आपल्या प्रत्येक क्षणाचा इतका छान उपयोग केला पाहिजे की तुमचं नाव लौकिक झालं. तुमचं नाव झाल्यावर तुमची मुलं आपोआप त्यांचं नाव लौकिक करतील. मी एवढंच सांगून माझे सुद्धा तिथं बायका अशा पहिला मार्केटमध्ये बसायच्या नाही, पण मी तिथं जाऊन माझं इंटिरियर फील्ड असल्यामुळं मी प्लायवूडचा व्यवसाय चालू केला. माझ्या मिस्टरांचं बियाणं खतचं दुकान होतं, पण त्यांनी ते बंद करून माझ्यासाठी ते पण प्लायवूडचंच दुकान मोठं केलं आणि मी तिथं बरेच साईट केलेत, मोठे मोठे बँक्स केले, बंगलोज केले. म्हणजे त्या खेडेगावात सुद्धा मी माझं इंटिरियरचं फर्म हे केलं. ह्याच्यासोबत माझ्या नवऱ्याने मला खूप साथ दिली. त्यांनी त्यांचा बिझनेस बंद करून मला साथ दिली. माझी 2 मुलं आहेत. आज एक टेक महिंद्राला कामाला आणि दुसरा क्लाउड इंजिनिअरिंग करतोय. आणि असं माझं वैवाहिक जीवन आहे. एक उखाणा आता एक छोटासा आमच्या प्रश्न. ठीक आहे. एक होतं सरोवर, सरोवरात होते कमळ, कमळात होती गणेशाची मूर्ती, गणेशाच्या मूर्तीच्या हातात होते मोदक, मोदक होते गुळ खोबऱ्याचं, गुळ होता कोल्हापुरी, कोल्हापुरी घातला साज आणि शीतलच्या जीवनात मीच करते राज. My name is Noella Kambli. I'm single and I have started my life absolutely from zero. And I'm very proud today for what I am. I have made myself on my own. I'm the owner of an event company which is Ladybird Events. I promote small scale women entrepreneurs and I work for women empowerment. Every year I do 4 exhibitions in the year to support the small scale women entrepreneurs who do not have a platform to showcase their products. So I organize exhibitions for them. This Diwali on the 23rd, I have organized a very big exhibition in Koregaon Park to support the small scale women entrepreneurs. I am very much for women empowerment. I love to support women and I always live by the motto woman for woman, women empower women. I am also the Joint Secretary of Prison Ministry India. Prison Ministry India works
for the rehabilitation of the prisoners who are released from Yeroda jail. Once they are released from Yeroda jail, they do not know where to go, how to start their life. So we help them by giving them machinery, we help them by giving them handcarts, we help them by giving them laptops. So in this way, we help them to create a new platform to start again their life. I am very happy being in the Prison Ministry India because I relate to so many people who have so many problems in the world. Today we don't know there are prisoners in the jail who are there for no fault of theirs. They cannot be out on bail. So we help them to get their bail. We go to the court, we release them, we see that they are happy, they are settled, and I'm really happy doing this job. I am also a social activist. During the vaccination drive which had started, when it started initially, there was we had nobody to go, for the vaccination drive. I was the one who used to take all the senior citizens, all the old people. I personally have taken around 700 plus people in my own vehicle, in my own rickshaw, got them vaccinated, taken them home, and also done their second vaccination. I'm very happy to help senior citizens, and my mom and dad have supported me because I have been single, and I'm grateful to God. Thank you so much. नमस्ते, मी वनिता नलावडे, कसबा विधानसभामध्ये उपाध्यक्ष म्हणून काम करते. मी गृहिणी आहे. आम्ही सामाजिक आणि राजकीयामध्ये भरपूर लोकांची कामं करतो. रेशनिंग कार्डची असो, आपले महिलांचं प्रॉब्लेम असो, विधवा अनुदान असो, पण श्रावण बाळ वगैरे असो, अशा खूप लोकांची आम्ही कामं करतो. परत माझ्याकडे 5 बचत गट आहे. त्या माध्यमातून आम्ही महिलांचे किंवा त्यांच्या मुलांचे सगळे प्रश्न सोडवतो. मुलांचे आपले हे असतात अनुदान 9वी 10वी 11वी 12वी, ते पण आम्ही काम करतो. आणि मीना पवार, मी 17मधनं निवडणूक लढवलेली मनसेमधून. आम्ही देवदासीचं बायकांचं वगैरे काम करतो, बचत गटाचं काम करतो, जे काही देवदासींच्या मुलांसाठी काय आहे त्यांचं काम करतो. अच्छा, फार मोठं काम आहे महिलांना सांभाळण्यात. तर एक उखाणा होऊन जाते. 7 समुद्राच्या पलीकडे राधाकृष्णाचा खेळ, राजनाचं नाव घेते संध्याकाळची वेळ. अरे वा. बरं, आता एक प्रश्न आहे, माईक आहे. तर तुम्ही आता महिला म्हणून कार्य करत आहात, तर महिलांना कुठल्या समस्यांना तोंड द्यावं लागतं तुम्हाला सध्याच्या वेळेला? तुम्ही अनेक देवदासी महिलांचे प्रश्न सोडवता. जी काय आहे ते, आता त्यांना काय नसतं, मुलांसाठी त्यांनी काय सांगतात. पण हे सगळं करत असेल तुम्हाला काय अडचण येतात? आता अडचणी तर महिलांसाठी ते तर असतं, पण त्यातून आपण करतो, त्यांना सांगतो काय असतं ते गोष्टी वगैरे समजून. स्त्रियांना एवढंच सांगू इच्छिते की कोणती समस्या असो, समस्या छोटी असो मोठी असो, त्याला आपण हिम्मत आणि काय म्हणतो ते विल पॉवरनी त्याला आपण समोर जायला पाहिजे. आणि हे विसरायला नाही पाहिजे की आपल्यामध्येच टॅलेंट आहे. म्हणजे स्त्रीनी जर विचार केला की नवदुर्गाचं रूप पण तीच घेऊ शकते, कालिकाही तीच बनू शकते, चंडीमाताही तीच बनू शकते. तर मला सगळेजण जसं म्हणतात की तू झांसी की राणी आहे, माझं नावच ते HPCLमध्ये मला झांसी की राणी आ गई हमारी. तर मग मला नेहमीच वाटतं की माझं बाळ पण मी असं मागे त्याला बांधलं आणि मी तलवार घेऊन सगळ्यांबरोबर लढते. तर सगळ्यांनी हेच म्हणजे असं मी नाही म्हणत की सिंगल आईच आहे तर तिलाच सामोरं जावं लागतं. जसं हाऊसवाईफ्स आहेत किंवा काय ज्यांचे मिस्टर पण आहेत, पण त्यांनाही प्रॉब्लेम्स असतात. असं नाही की फक्त प्रत्येक महिलाला प्रॉब्लेम असतो. तर प्रॉब्लेमला तुम्ही फेस करा, घाबरू नका, आणि आपणच तो प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. कोणी येऊन आपलाच तो प्रॉब्लेम सॉल्व नाही करू शकत. तर हिम्मत ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा, कॉन्फिडेंट राहा. बस एवढंच सांगते मी. मी मदिना तांबोळी, भारतीय जनता पार्टीची खूप जुनी कार्यकर्ते. 27 वर्ष झाले मी BJPचं काम करते. त्याचबरोबर महिला पंचायत समिती जी कमिशनर ऑफिसमध्ये चालत होती त्यावेळेस मी त्याचं बी विघ्न काम करत होते. त्याच्यानंतर विघ्नहर्ताण्याचं मी काम करत होते. मी माझ्या समाजाची अल्प म्हणजे अंजुमन इतिहास सेंट तमुलीन जमात महाराष्ट्र हे जे मी अध्यक्ष आहे आता सुद्धा. आणि बरंच आता सोशल वर्क करते मी. माझ्या एरियामध्ये रेड लाईन आहे, तिथं मी काम करते. खास म्हणून ढमढारी गल्ली जी आहे
तृतीयपंथ ते सगळ्या माझ्या मैत्रिणी, मलिका आहे तिथे, सकीना आहे, नुरी आहे, त्या सगळ्या मैत्रिणी असल्यामुळे प्रत्येक वेळेस काय त्यांची गरज असेल काय असेल त्यांचे प्रश्न बस एकच आहे, ते रस्त्यावर उभा राहतात, एखाद्याने छेडछाड केली किंवा त्यांना त्रास द्यायला लागले की ते आपल्याकडे येतात, बाकी काय ते त्यांच्या पोटासाठी करतात ते. आणि सगळीकडे आता चाललंय तर यावर शासनाला काय करणं अपेक्षित आहे असं वाटतंय? कारण आपल्याला पाहिजे तसे पाऊल उचलत नाही. हो, शासन हे पण सांगतो की यांना लांब ठेवायला पाहिजे, पण यांना लांब ठेवल्यानंतर बी तर आपल्याला भीतीच वाटणार ना सगळ्या गोष्टीची, की कुठलेही लोक लांब गेल्यानंतर मग परत बोले इकडनं हडपसरला त्यांना म्हणजे शिफ्ट करायचं आहे, तर थोडंफार असं चुकीचं बी वाटतंय. जे आहे तिथं आम्ही राहतो ते पण चुकीचं वाटतं की येणारे जाणारे मुलं आहे तरणे. आता आमची तर नजर मेलेली आमची 5वी पिढी आहे तिथे, त्यामुळे त्या आम्हाला काही वाटत नाही. पण आत्ताची जी पिढी आहे आमची मुलांची, ते जेव्हा रात्री बेरात्री येतात ते, आता आमची मुलं स्वतः म्हणजे भावाची मुलं आहे, 2 मुलं, एक मुलगी इंजिनियर आहे, एक बँकेत आहे, एक जपनीस करते आहे, 3 पोरं. एखादं जे रात्रीचे आले किंवा त्यांना स्थळ आलं तर ते पहिले काय म्हणतात माहिती, तुम्ही एरिया छोड दो, ये काय म्हणतात, तुम्ही एरिया छोड दो. आता काय आपण काय 100-200 1 लाख 2 लाखाची गोष्ट आहे की पटकन सोडून आपण जाऊ शकतो? अजिबात नाही ना. आता एवढे पैसे आपण परत दुसरीकडे करायचे शिफ्ट, मग हे कसं होणार आहे? ते असे प्रश्न बी आहे. समाजाचे असे बरेचसे प्रश्न आहेत, पण आपल्या आजूबाजूला जे काही लहान मुलं आहेत त्यांच्यावर या देवदासी महिलांचा किंवा तृतीयपंथी महिलांचा काही परिणाम होतो का? आता एक तसं पडलं तर एक 7-8च वाडे आहे आमचे, जुने वाडे आहे, त्यामुळे सगळ्यांची ती नजर तिथं आता सगळी ती बघून ते मेलेली आहे. माझ्यासमोर स्वाधार चालती आहे, बरेच आहे, म्हणजे 6 संस्था चालते, त्यात समोर 6 स्वाधार आहे, 70 मुलं आहे तिथे. बरेच त्या महिला आहे, काय काम असेल त्यांना काय अडचण असेल त्यास ते आम्हाला बोलवतात, मदीना तर याव ना, मदीना पाव ना, कुणाची हॅपी बर्थडे असेल, वाढदिवस असेल, सालगिरा असेल तर सेलिब्रेट करायला तिथं आम्ही सगळे जातो एकत्र. माझ्या समाजाचे स्वतः लोक मुस्लिम की मदीना तू व्हा राहतीये ह्या निमित्ताने ते तिथं बरेच लोक म्हणजे मदत बी करतात ते. आणि एखादं पोरं बी छोटी आहे, ते पोरं खेळायला तर कालच गोष्ट आहे, मी गल्लीतून जातो ते पोरं होती इतकी छोटी पोरं आहे, म्हणजे इथं आपल्या आळीतले पोरं नाही आहे. एक आखरी बच्चे लोक आहे तुम लोग, आंटी हम तुम्हारे सामने के सौदार में के, काय बोलायचं मग आम्ही काय बोललो नाही, म्हणजे पोरं आहे शेवटी खेळणारच एकमेकाचे. त्यामुळे आमच्या वाड्यातले बी 2-3 पोरं त्याच्याबरोबर खेळत होते. म्हणजे अशा पद्धतीने आमचे सगळे कामं तिथं चालतात आहे. तिथं छोटे मुलांचं बरेच प्रश्न आहे. म्हणजे ह्या लोकांनी सगळ्यांनी, म्हणजे इथं पक्ष कुठला नाही आहे, पण सगळ्यांनी, बाळासाहेब असून दे, आमचा राजेंद्र असून दे, ते पवार भाऊ असून दे, आमचे बरेच आहे, आणि समाजाचे बी असून दे, सगळ्यांनी रात्री बेरात्री येऊन तिथं त्या लोकांची बरीच मदत केली. एक माझ्या समाजाचे असे मोमीनपुरातले लोक की तिथं यायला घाबरत होते कि बापरे हम लोग खाना तो दे रहे, इनको अनाज पाणी तो दे रहे, दिन के नहीं आएंगे हम. ते रात्री 1-1, 1:30 वाजता मला फोन करायचे, मदीना आपण तुम्ही प्लीज नीचे आओ ना. म्हणजे अशा पद्धतीने मी लोकांनी त्यांना देणग्या दिलेल्या आहे किंवा त्यांना मदत केलेली आहे. आम्ही तो देतो, पक्षवाले देणारच, पण त्यांचा काही संबंध नाही आहे, ज्याचं पक्षाचं काही संबंध नाही, काही नाही आहे. पण ह्या लोकांनी सुद्धा ह्या महिलांना तेवढी मदत केलेली आहे. आणि मी स्वतः माझ्या डोळ्यांनी फोटो वगैरे काढून दिले नाही त्यांनी, नाही मदीना पाहिजे प्लीज मत करो वगैरे. म्हणजे असे लोक आहे, त्या लोकांसाठी म्हणजे एवढं करणारे. मग ते काय त्यांच्या हौसेने करत नाही आहे, ते बी मजबूर आहे बिचारे कधीतरी, आहे का नाही. आणि ते म्हणून आपण सुरक्षित फिरतोय आज. नाही तर आपण बाहेर चाललो तर मग आपल्याला काय ग कुठं हे होणार आहे. पण आम्ही आज त्या एरियातून जातो, कुणाची टाप नाही आम्हाला बोलायची. पण आज आमची मुलं जर मोठी झालेली आहे ना, तो प्रश्न उभा राहतोय त्या गोष्टीला. काय उभं राहतोय की बापरे तुम ये एरिया में रहने की तुम्हाला बेटी देना बोले तो बहुत मुसीबत की बात आहे. म्हणजे आम्हाला हा प्रश्न फक्त काय संदेश द्याल? कारण आपल्या पुण्यातच नाही, साऱ्या महाराष्ट्रामध्ये आहे, बरोबर आहे, रेड लाईट एरिया आहे. या समाजासाठी काय संदेश देऊ शकाल? आता मी तो समाजाला तर हे तो समजून सांगते, वो है तो हम है, पण हे सगळ्यांना समजत नाही ग ताई. सगळे त्याला म्हणजे तेवढं हे नाही आहे की चलो ये मदीना वीडियो सच्ची है, नहीं बाबा तुम्हारे वहाँ हम बेटी नानने को भेज रहे तो हमको डर लगता है. बरोबर आहे ना. आणि दिवसभर काय नाही वाटत, मुली येऊन बघून जातात आमच्या, किंवा आमचे घरदार बघतात, एवढं सुंदर आहे, सगळ्यांना माहिती आहे, बाळासाहेबांना माहिती आहे की घर आहे सगळे. पण जेव्हा रात्रीच्या वेळेस ते आमच्या एरियात येतात ना, तेव्हा म्हणतात अरे बापरे इनके वहाँ तो सब औरतें खडे राहिले रहते. मग त्यावेळेस आम्ही काय करायचं, आम्ही घर तर सोडून जाऊ शकत नाही, आमचे धंदे पाणी आहे, आई वडील नाही आम्हाला, भाऊ नाही आहे, 3 पोरं आहे, विधवा भाऊजई आहे, ते सांभाळणं. आणि एवढं आम्ही दोघी बहिणीने कष्ट करून, एक इंजिनियर झाला, एक जपनीस BA ला आहे, आता शेवटच्या वर्षाला आहे, एक बँकेत आहे. म्हणजे आम्ही अशा पद्धतीने परपंच चालवतो महिला म्हणून तिथं काम करून.
आणि तिथं देवदासींचे तर प्रश्न बरेच येतात. ते आत्ता भी एक सकाळी चाली मदीना पा हमारे बच्चे के लिए बहुत तकलीफ होती. म्हणजे क्यों रे, अरे दूध का भी सवाल आता आहे. ते 150 पोरं आहे तिथे, 150. आता 1-2ला आपण कवर करू शकते, रोजचे 150 पोरांना म्हणून ते जरा थोडं चुकीचंच वाटलं आम्हाला. तर म्हणजे अच्छी बात आहे. हम आता ह्याच्या आमच्या वाघताई आल्या चित्रवाघ, त्यावेळेस मी तिथे एरियामध्ये फिरले. चित्रताईंनी आम्हाला सांगितलं की तुम्ही जाऊन दादांना भेटा. आम्ही दादांना भेटलं, तर नाव नाही घेत कुणाचं, पण त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ताई ते एकच नाही आहे, असं जर असेल तर बरेच ठिकाणी यांची मुलं आहे, बरेच ठिकाणचे देवदासी एरिया आहे. मग आपण कुठपर्यंत त्यांना हे करू, जेवढं होतं तेवढं आपण करू. मग आम्ही तेवढं तर मात्र केलं की रोज म्हणजे कात्रेजवाल्यांनी आपल्याला 150 पोरांना दूध पुरवत होतं की सांगू शकत नाही. आम्हाला कपडे जर बदलायचे असेल तर आम्ही आमच्या बाथरूममध्ये बदलायचं, वरतून पाणी गळायचं. अशा पद्धतीने आम्ही शिंदे राहिलेलो त्या एरियामध्ये. आज नशिबाने आमचं झालं मोठं, आमचे पोरं आता चांगले ह्याला आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. पण आम्ही कधी एक दुसऱ्याला विसरत नाही, फक्त आमचा एवढंच फासला आहे. मार्शल्सवाले वगैरे फिरतात ना, तर एक स्पॉटवर असे कसं होतं, त्यांना दिलेल्या असतात ड्युट्या, पण ते करत नाही. आपण 100 नंबरला पण फोन लावा, पटकन कधीच लागत नाही. मग काय फायदा. आता भरोसा सेल चालू केला आहे. CPची आमची मीटिंग झाली होती, तर हे CP खूप छान काम करतात आहे आणि ते ह्याच्यावरच काम करतात आहे. तर मागच्याच माझ्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी केक कटिंग करून तिथं ती मीटिंग घेतली होती. जितके सोशल वर्कर होते, 50 लोकांना बोलून त्यांनी ह्याच्यावर भरोसा सेल मला वाटतं आता चांगलं काम करणार आहेत आणि शासन करतं आहे प्रयत्न. आणि आपण पण असं मला वाटतं की जर महिलांनीसुद्धा आहे ना, जर नसल गरजेचं तर बाहेर रात्रीचं जास्ती जाऊ नये. हा खूप इमर्जन्सी असलं तर जावं, आणि पण मग काळजी घ्यावी की आपण बाबा चला हे लोकांना सांगावं. किंवा एक आता मला वाटतं बरेच काही होतील, कारण भरोसा सेल आल्यामुळे लेडीजच असल्यामुळं लेडीज चांगलं काम करतील. आणि त्या 100 नंबरला आपण डायल केलं किंवा भरोसाचा जो नंबर आहे त्याला डायल केलं तर 1 मिनिटात येणार, हे असं अमिताभ सरांनी पण सांगितलं आहे. आणि मला वाटतं होईल. ह्याचं प्रमाण पहिल्यापेक्षा खूप कमी झालेलं आहे आणि अजून होईल. आपण सगळ्यांनी प्रयत्न केलं पाहिजे. आता मी तुम्हाला कालचाच किस्सा सांगते. मी रात्री एक पार्टी होती फ्रेंडची आणि 2 व्हीलरवर चालले होते 12 वाजता. एक सायकलवर माणूस जस्ट असं माझं छेडछाड करायला, आणि मी लगेच कारवाल्याला म्हटलं एक थांब ना. रात्री जाणं टाळावं. मी ह्याला ऑब्जेक्ट करते, बिकॉज मी स्वतः पेट्रोल पंप चालवते की मला पण नाही कामानिमित्त ठीक आहे. आता तू पण म्हटली मी 12 वाजता पार्टीवर येत होती, तर ते पण आपण टाळू शकतो. जर बायकांनी कामासाठी जाणं टाळणं तर आपण ते पण टाळू शकतो, पार्टीज वगैरे. पण आय ऑब्जेक्ट दिस. मी ह्याला म्हणजे आय डोंट फील की लेडीजनी रात्री जावं नाही. लेडीजनी जावं, का नाही जायचं, पण आपण आपली सुरक्षा स्वतः करू शकतो. तर आय ऑब्जेक्ट की लेडीजनी नाही जावं. आता आजकाल खूप आय थिंक CPंकडे आपण मीटिंग घेतली तेव्हा ते ॲप्स काढणार आहेत आता बरेचसे, जसं पोलीस काका आहेत किंवा म्हणजे एक ॲपवर जिथे लेडीज ते अपॉइंट करणार आहेत ते ॲप्स येणार आहेत. आपण ॲप्स डाउनलोड करून ठेवूया. इमर्जन्सीज कॉल्स आहेत, ते इमर्जन्सी कॉल आपण जस्ट एक डायल केलं 1, 2 वॉटेवर, की त्यांना माहिती की आपल्याला हेल्पची गरज आहे. स्वतः आपण मार्शल आर्ट्स वगैरे शिकून घेऊ शकतो किंवा चिली पावडर, पेपर स्प्रे आपण आपल्या पर्समध्ये नेहमी ठेवायला पाहिजे. म्हणजे आपणही 10 पटीने रस्त्याने चालताना विचार करायचं की जरी तो माणूस अटॅक नाही करणार आहे तरी आपण विचार, अरे आता मला अटॅक करणार आहे, त्या ह्याने आपण शार्पनी चालायला पाहिजे. पण रात्र असो अपरात्री असो आपण जायलाच पाहिजे. कुठेही जर जायचं असेल तर वी कांट अवॉइड इट. सॉरी पौर्णिमा. तो मुली पण काही कमी नाही, प्रोवोक करतात. कोरेगाव पार्क एरियात आम्ही राहतो, मी स्वतः बघितलंय. का जाता मुली पण प्रोवोक करतात. असं नाहीये की नेहमी पुरुषच दोषी ठरवला जातो, नेहमी पुरुष दोषी नसतो, लेडीज पण तेवढेच दोषी असते. मी आपलं नाही म्हणत, पण On this topic also, the girls, the way they dress. Yeah. Their attire is so You bad. dress, you They are don't know what provoking- you're doing. They are provoking the men. नो सी इवन आता मी साडी घातले, इफ आय गो फॉर अ पार्टी, इवन आय ड्रेस फॉर मायक्रो मिनीज, किंवा मी समजा मी हॉलिडेजला गेले, मी स्विमिंग कॉस्ट्युम किंवा बिकिनीमध्येही चालते, आय डोंट केअर. पण माझं बॉडी लँग्वेज, माझं बोलायची स्टाईल एवढी स्ट्रॉंग असते की समोरचा माणूस नजर उचलून पण नाही बोलू शकत. पण हेच आपण साडी घालून पण अगर एखाद्याला प्रोवोक केलं, हात दिला, तर कोणी येईल. सो ड्रेस पण परत इट डझंट इफेक्ट, ड्रेस पण इफेक्ट नाही करत.
ड्रेसेस मध्ये पण नाहीये, हे स्वतःच्या पर्सनॅलिटीवर एक आपण किती प्रोवोक करतो. सॉरी मला हे असलं म्हणजे नाही, कारण मी पण सिंगल वुमेन आहे. एखाद्या व्यक्तीचं त्यातनं काहीतरी चांगलं होणार असेल, त्याचा फायदा होणार असेल, तर त्यासाठी आपण ते मदत करतो त्यांना. आपण करतो का असं? हो, आम्ही करतो. नाही, आम्ही करतो, खरंच करतो. ताई, आता तुमचा अनुभव, कारण तुम्ही राजकारणात सक्रिय आहातच, तर तुम्हाला काय वाटतं समाजकारण आणि राजकारण? आता माझ्यापेक्षा जास्त अनुभव माझ्या मिस्टरांना आहे, त्याच्यामुळे मला जेवढं पण तुम्ही आता नाही आहे म्हणून जे आहे ते बोलले तुमच्याशी. बरं, तुम्ही सांगा, तुमच्याबद्दल काय? तुम्ही बोला. राजकारण म्हणजे टेन्शन आहे आणि समाजकारण म्हणजे समाधान आहे. सेलिब्रिटी असली की थोडंसं म्हणजे एक हे मिळतं, आनंद नाही. सगळे येऊन फोटोज काढतात, आपल्याला इम्पॉर्टन्स देतात, म्हणजे एक आपल्याला एक फिलिंग येतं की हां मी सेलिब्रिटी आहे, काहीतरी आहे. पण ऑलवेज मला वाटते की सेलिब्रिटीचं आपण सगळे सेलिब्रिटी आहोत कुठेही, म्हणजे आपण आपल्या फील्डमध्ये सेलिब्रिटीज आहोत, पण तो एक वेगळा रिस्पेक्ट असतो, एक वेगळा चार्म असतो आणि ते एक वेगळं ॲटमॉस्फिअर असतं. किंवा एक क्राऊन घालून गेलं की सगळे एक सेल्फी मिळेल का, आय मीन इट फील्स व्हेरी प्राऊड की एक सामान्य हाऊसवाईफ ती बिझनेस वुमेन बनली, आई, आणि मग नंतर मुलाला सगळं सेट करून, बिझनेस सेट करून ती स्वतःचे ड्रीम्स पूर्ण करायला गेली. म्हणजे आय फील व्हेरी प्राऊड की हां आपण करू शकतो, का नाही करू शकत. आता महिला खूप ठिकाणी स्पीक करायला बोलवतात, म्हणजे ॲज अ मोटिवेशनल स्पीकर, की अशा ज्या महिला असतात ज्यांचे मिस्टर नाही आहेत किंवा एकटे आपल्या मुलांना बाळांना सांभाळतात, तर त्यांना मला एन्करेज मोटिवेट करायला खूप ठिकाणी बोलवतात बोलायला. तर मी त्यांना हेच सांगते की खचू नका, जे झालंय ते झालंय. आपण सगळं लिहून आणतो वरून की आपण कोणाला किती काळा भेटू किंवा नेक्स्ट आपल्या लाईफमध्ये कोण येणार, तर खचू नका. हे पार्ट ऑफ लाईफ आहे. कॅरी ऑन करा, मूव ऑन करा. आणि पहिली गोष्ट म्हणजे मी आता काय करू, मी कोणावर अवलंबून राहू, मी माझ्या मुलाचं तोंड बघून जगते, नाही, हा विचार तुम्ही सोडा. पहिले स्वतःसाठी जगा, स्वतः आनंद राहा. तुम्ही स्वतः आनंद राहाल तर सगळ्यांना आनंदी ठेवाल. तुम्ही दुःखी असेल तर तुमचं मुलं काय तुम्हाला बघून आनंदी राहणारे नाही. तर हा चेंज मी महिलांना सांगते की पहिले स्वतःचं नशिबाला दोष देऊ नका किंवा मी जगते, मी याच्यासाठी जगते, माझं तर आता काय संपलं आहे सगळं. नाही, तुम्ही स्वतःला 24 तासामधून किमान 10 मिनटं आरशात बघा, स्वतःला प्रेम करा आरशात बघून. मी सगळ्यांना हेच सांगते की एक 10 मिनटं काढा. तुम्ही म्हणतात की मला वेळ नाही, मला घरचे कामं असतात, हे असतात. आम्ही तरी घरचं सांभाळतो, बिझनेस सांभाळतो, परत घरी जातो. मग आम्ही काय म्हणायचं, जर हाऊसवाईफ्सच म्हणतात मला वेळ नसतो, तर आम्ही काय म्हणायचं, आम्हाला काय वेळ आहे. त्यातनं पण आम्ही सगळं मजा करतो, सोशल वर्क करतो, मैत्रिणींना भेटतो, सगळं करतो. तर एक 10 मिनटं स्वतःसाठी काढा, आरशात बघा स्वतःला आणि म्हणा की स्वतःला प्रेम करा, हसा, स्वतःसाठी हसा. तर ते स्वतःवर प्रेम करणं खूप गरजेचं आहे. हे मी स्वतःवर प्रेम करते म्हणून मी सगळ्यांना प्रेम वाटू शकते. आणि आज माझा मुलगा पण आहे, म्हणजे तो लांब असतो, कॅनडाला असतो, पण तोही कुठे ना कुठे आनंद आहे. तो किती प्राऊड आहे की माझी मम्मा एवढं किती छान सांभाळते मला पण, काही असो, म्हणजे कष्ट करून किंवा प्रॉपर्टीज आहेत, वॉटेवर ते आहे, ते एक वेगळा भाग आहे. पण स्वतःच्या कष्टावर, स्वतःच्या बळावर मी आज माझ्या मुलाला एक आदर्श व्यक्ती म्हणून समाजापुढे ठेवू शकली, याचा मला खूप अभिमान आहे. तर सगळ्या स्त्रियांनी हाच प्रयत्न करावा आणि नशिबाला दोष देऊ नका प्लीज, ही माझी रिक्वेस्ट आहे. महिला अबलापेक्षा सबला व्हायला पाहिजे आणि तिने स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे. जेव्हा एवढ्या स्त्रियांचं आपण बघतो, आज सगळे लाईव्ह जातात, हे करती ती करती, तर मला वाटतं प्रत्येक स्त्री सगळं काही करू शकते. जेव्हा 100पैकी 50 स्त्रिया आज बाहेर काम करून घरातलं सांभाळतात, तर मग सगळ्या स्त्रिया करू शकतात. फक्त त्यांना डोक्यातून हे काढलं पाहिजे, जे त्यांना लहानपासून शिकले की स्त्री हे करू शकत नाही, स्त्री ते करू स्त्री सगळं काही करू शकते. जेव्हा तुम्ही मनातून पॉझिटिव्ह ठेवताल की मी हे कामाला करू शकते, आलेल्याला सामोरे जर संकट येतं त्याला सामोरे दिलं पाहिजे. आता कोरोनात एवढी चांगली लोकं गेली, पण
एक्सेप्ट करायला लागणार की आता ते फेज आला, ते लोक गेली, आपण प्रिकॉशन्स घेऊन सुद्धा खूप लोकांचंही झालं, पण पुढचं जीवन काय त्यांनी थांबून ठेवायचं नाही. आता धंदे बंद होते 2 वर्ष, पण काय करणार, त्याला ना इलाज होता म्हणून लॉकडाऊन करावा लागला वगैरे. म्हणजे प्रत्येक संकटाला आपल्याला त्याचं प्लॅनिंग करायला पाहिजे की असं झालं तर मी काय करू. म्हणजे रडण्यापेक्षा, मागं बघण्यापेक्षा पुढं बघून चालत राहायचं. तर मला वाटतं सगळे संकट आपोआप हे होतात. जेव्हा आपण मार्ग शोधतो तो मार्ग भेटतोच. रडण्यापेक्षा लढलं पाहिजे. रडण्यापेक्षा लढलं पाहिजे. रडणं जर सोडलं ना आयुष्यात, मी बघितलंय, रडणं सोडायचं, ते झालं म्हणून सारखं तेच नाही आठवत पाहिजे. फ्लॅशबॅक, वॉश इट आउट आणि पुढचं करत राहा. यू विल गेट न्यू विजन्स, न्यू ड्रीम्स, नवीन रस्ते भेटतील, नवीन मैत्रिणी शोधा चांगले, आणि एकमेकांचा साथ घेऊन प्रत्येक गोष्ट. आजकाल हेल्प करायला इतकी लोक आहेत. मी म्हणते तुम्हाला, कोरोनाच्या वेळेस ना राजकारणापेक्षा NGO आणि साधं माणूस जितकं रोडवर आलं ना, ती माणुसकी एव्हरीबडी अप्रिशिएट करण्यासारखं आहे. की कोणत्याही पक्षाने पैसे वाटले नाही कदान, पण जितकी NGO की मला 10,000 आहे ना, 1,000 रुपये मी त्या लोकांसाठी देऊ. म्हणजे ह्युमॅनिटी इंडियामध्ये आहे आणि लोक एकमेकांना मदत करतात. तर प्रत्येक बायकांनी शेजारच्या बायकाची मदत घेऊन काहीतरी व्यवसाय करायचा, काहीतरी हे करायचं, एकमेकाचं मदत घेऊन कामं करत राहायचं. सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. असा जगात कोणताही प्रॉब्लेम नाही की जो सॉल्व्ह होत नाही. म्हणून स्त्रियांनी असं समजलं पाहिजे की मी सगळं काही करू शकते आणि मी जिंकू शकते. जेव्हा झाशी की राणीच्या वेळेस तर कुणीच नव्हतं. खरं ती प्राऊड आहे की ती एकटी लेडीज त्यावेळेस बाहेर पडून एवढं केले, पण आज तर 100 झाशी की राणीला अवॉर्ड भेटतात. तर एवढ्या जेव्हा हजारो आहे, तर 50% असे, तर 50 ते 1,000ला मिळा ना, तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील असं मला वाटतं. थँक्यू. भात वरणाचा एक छोटासा डब्बा देऊन तिथून आपण आपलं प्लॅटफॉर्म एवढे चॉकलेट्सवाले तयार झाले का, तर त्यांना वेळ होता. नवऱ्यापासनं जास्ती टाइम देण्यापेक्षा आपलं काहीतरी करावं, मग तिच्यात तो टॅलेंट आलाच ना. म्हणजे बाकीच्या वेळेस ती टाइमपास, वेळ वेस्ट करत. I think during the corona, all the ladies came to know their talent, knew their talent, what they can do, and they've started businesses from home, which is a very good thing. Even we take corona as positive. And we support them. Yes. मी खूप लोक त्याच्यामुळे. तुम्ही बोलला त्याचा अनुभव आम्हाला आलेला आहे. हो. म्हणजे जेव्हा आम्ही स्त्री आधार केंद्रामार्फत धान्य वाटप जेव्हा केलं ना, त्यानंतर आम्हाला इतक्या NGOंनी कॉन्टॅक्ट केलं की आम्हाला सुद्धा वाटायचं आहे, आम्हाला सुद्धा द्यायचं आहे. तर आम्हीच म्हणायचो आमच्या मार्फत नाही, तुम्ही स्वतः या आणि स्वतः तुम्ही वाटा. आम्ही बॅनर वगैरे काही लावत नाही, काही नाही, आम्ही फक्त द्यायचं काम करतो. तर यांचा 100% खरं आहे. मला माहिती आहे, आम्ही विमाननगरचा जो ग्रुप आहे ना, घरी सगळ्यांनी 50-50 पोळ्या करून 3,500 मेंबर असतात एका ट्रेनमध्ये. तर आम्ही असे 5 ट्रेनला घरी स्वयंपाक करून प्रत्येकाने 10-10 डबे तयार केले आणि एवढे गोळा झाले सोसायटी वाईज सगळे. तर आपण करू शकतो फक्त. आणि आजकाल लोकांना सोशल वर्कची खूप आवड झाली आहे. जे IT कंपनीतले ते सुद्धा म्हणतात मी एवढं डोनेट करू शकतो. CR प्रोजेक्ट निघालेत कंपनीचे, वापर करू आणि आपण एकमेकांना त्याच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करू. मार्ग खूप आहेत पण आपण ते मार्ग यूज नाही करत असं मला वाटतं. आपण फक्त रडत बसतो, असं आहे, बलात्कार होतो, हे होतो, ते होतं, पण त्याच्या पुढचं काय करायचं. बरोबर. ठीक आहे, 4%च माझी गॅरंटी होती. म्हणजे माझ्या घरचे सगळे रडत होते, पण मी त्या डॉक्टरला म्हटलं की मला फुल गॅरंटी आहे की मी बाहेर नीट होऊन येणार, फक्त तुम्ही ऑपरेशनची तयारी करा, मी येणार. ते म्हटलं एवढं कॉन्फिडन्स काय आहे तुला. तर मी म्हटलं मी देवाची भक्ती करते आणि देव कशात आहे तर माणुसकीमध्ये आहे, आणि मी खूप सोशल वर्क करते विदाऊट एनी इन्कम. तर मला माहिती आहे मी जगणार आहे. मी सगळ्यांना म्हणायचे की मी बाहेर एकदम फिट होणार. आणि तुम्हाला खोटं वाटेल सर, म्युकोमायकोसिसचे पेशंट अजून उभे सुद्धा नाही राहिले. मला होऊन 3 महिने झाले आहे. आफ्टर 1 मंथ आय वॉज फिट अँड आय वॉज ऑन FB अगेन विथ ऑल माय इव्हेंट. तर देवी आहे. आपण म्हणतो ना भारतात ही संस्कृती आहे. तुम्ही जर परदेशात बघितलं, मी लंडनमध्ये राहिले 3 वर्ष, तर तिथं असं माणसाला भीती असते की आता काय होईल का, मी मरल का, मला हे होईल का, मला ते होईल का. पण मला असं वाटतं की मला काही नाही होणार, कारण मी देवाची भक्ती करते. हे आहे, खरं आहे की देवी शक्ती आहे आणि प्रत्येक ठिकाणी ती कुठं ना कुठं उभी राहते. आणि मी खरंच ह्या कोरोनाच्या ह्याच्यात, कारण मला असा एक क्षण आला होता की ॲम्ब्युलन्समध्ये टाकल्यानं मला ते लावलं होतं मास्क. तर मी त्यांना म्हटलं नाही हे काढा, हे मला नाही पाहिजे, का सेकंडसाठी वाटलं होतं. तर खरं देवी शक्ती आहे. आणि मी नवरात्रीत सगळं किती आम्ही जरी बाहेर फिरलं ना, काल मी सर जवळजवळ 500 लोकांना बायकांना जेवण घालून माझी आई. आपल्याला काय माहिती कसं येतो, तर ते त्यांनी जे घडवलं आहे आपल्याला, तर जो आपल्याला घडवतो, आता आपण जॉब करतो तर त्या मालकाला सलाम करतोच ना की बाबा तू मला पेमेंट देतोय, तुझ्या जीवावर मी जगतोय, आणि एवढं मोठं ध्येय ज्यांनी दिलंय आपल्याला काम करण्यासाठी, मग त्याला एक सलाम दिवसातून एकदा तर ठोकलाच पाहिजे असं मला वाटतं. थँक्यू सो मच. मला काय वाटतं वहिनी, तुम्ही बोला. काल आम्ही भेकराईनगरमध्ये गेलो होतो
नीलमताईंबरोबर गेलो होतो ॲक्च्युली. तिथे एक पीडित महिला होती, तिला पहिल्या 3 मुली होत्या आणि नंतर 3 मुली झाल्या, तेळं झालं म्हणून तिचा नवरा तिचा छळ करत होता. म्हणजे इतकं की तो मारायचा आणि पळून जायचा, मारायचा आणि पळून जायचा, म्हणजे घरात तो नव्हताच. तर म्हटलं आपण जे कन्या पूजन करतो तर आम्ही असं ठरवलं की या मुलींनाच मदत देऊया, 6 काय आणि 7 काय. तर या मुलींना आम्ही पूर्ण किट तयार केले यांचं, पूर्ण म्हणजे आपलं खेळण्यांचं वगैरे. आणि ते आम्ही जेव्हा घेऊन गेलो त्यांचा आनंद बघून आम्हाला इतकं समाधान झालं की मिळालं आम्हाला सगळं. म्हणजे आपण जे नवरात्रात उपास करतो हे त्यांच्या आपल्या डोळ्यात दिसलं आपल्याला. म्हणजे इतका आनंद बघितलाच नाही कधी ॲक्च्युली. इतक्या छोट्या छोट्या मुली इतकं, म्हणजे तुम्हालाही बघून इतकं ते हे वाटलं असतं ना, भारावून केला असतं म्हणजे तुम्ही सुद्धा, जे पोचलं आपलं देवापर्यंत असं आम्ही म्हणतो. ठीक. आपण प्रश्न दुसरा घेऊयात. आपण नवदुर्गा 9 दिवस साजरा सण करतो, त्यामध्ये कुठले कुठले रंग प्रामुख्याने वापरतो? एकेकाला सांगू द्या ना. प्रत्येकाने सांगा. सांगा ताई. लाल पिवळा, लाल पिवळा हिरवा राखाडी जांभळा. नाही, राखाडी नाही आहे, राखाडी असतो, ग्रे असतो ना, जांभळा व्हाईट पिवळा पिवळा, केशरी लाल निळा पण होता. आणि डार्क निळा असतो. हे सगळं महत्वाचं म्हणलं ना, सगळे कलर आहेत. उत्तर द्यायचं होतं, ते सगळ्यांनी मिळून दिलं. दुसरं काढा. None of the questions I am able to answer because I don't know anything about this. So the Paithani is mine. धान्य टाकतात, ते धान्य कुठलं? ते सत्व असतं त्याच्यामध्ये, म्हणजे ते 5 पदार्थ असते. ते गहू नसतो त्याच्यामध्ये, काय असतं ते गावात जवस असतो त्याच्यामध्ये, हरभऱ्याची डाळ असती त्याच्यामध्ये, ते काळे काय म्हणतात मोहरी असती. ते असे 5 धान्य स्वतः मी विकते म्हणून मला माहिती आहे. 20 रुपयाला पुढे मी विकते ते. तर ते आपल्याला घटाच्या खाली घालायचं, त्याच्यामुळे ते झाड येतं. हे जरा इंग्लिश टाइप्सचे आता हात वर करा, जो बोलेल तो बाद. बाद, हा. आपण हा कट्टा आयोजित केला, या कट्ट्याचं नाव काय? हात वर करून उत्तर द्या. द्या, बोला वहिनी. मंडई कट्टा. तुम्ही सांगा. दुसरं बोला. आजचा जर म्हटला तर मंडई स्त्री जागर कट्टा असा आम्हाला आम्हाला दुसरा विचारा. बरोबर आहे ना, स्त्री जागर शक्तीचा. अजून एक विचार. 2 विचारा अजून, म्हणजे 9 ओके. अवतार. कशाचे? दुर्गा माता. चंडिका, ते त्याच्यामध्ये चंडिका आहे. सगळ्यांना बोलायचं. एक बरं, आता एकाने ही हात बोलती, करा. हिला बोलू. बोलू. मला 9 नाही माहिती. जितके बोलणार बाकीच्या. तुम्हाला वहिनी माहिती असेल तर तुम्ही सांगा. 9 माहिती. चंडिका, काली माता, भवानी माता, दुर्गा, मग अजून काय, लक्ष्मी बोलली मी. लक्ष्मी. गणपती कोणते एवढे सांगा फक्त. पहिला गणपती कसला गणपती? दगड नाही. थांबा, आणि हात वर आता करायचं. प्रत्येकाने फक्त तेवढा सांगा आणि कसबा संपवा. गणपती, गुरुजी गणपती, काय म्हणतात त्याला, जोगेश्वरी. तिसरा गणपती कोष्टक असेल ना. तुम्ही सांगा, मी नाही काय नाही, सांगणार. नाव माहित नाहीये. पाच बरोबर आणि सांगायचे. भाऊरंगाने 5 गणपती. नाही, तीनच एक राहिला. तीन झाले, बाकीचे चुकले. तुम्ही सांगा वहिनी. कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, तुळशीबाग, 3 सांगितले. तीन सांगितले. जोगेश्वरी ओके, 4 आणि सांगितले. केसरीवाडा. केसरीवाडा आहे ना, बरोबर? एक केसरीवाडा 5वा आहे. केसरीवाडा 5वा आहे ना. गुरुजी तालीम. गुरुजी तालीम ते बरोबर, वो भी 5 केसरीवाडा बरोबर सांगितलं तो. ओके झालं. झालं. ठीक आहे.